नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. जीवनाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची आवश्यकता असते, म्हणून विनाकारण चिंता करण्यापेक्षा तुम्ही काही रचनात्मक योजना बनवू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा भरारी देणारा नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, त्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. वृषभ राशी, आज तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. दिवा स्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार करू शकता, कारण तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. अनुरूपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. मिथुन राशी, आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून इतरांना दिसू द्या. आज खूप सुंदर दिवस आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हेच पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. कर्क राशी, आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. घरातील काही जुन्या सामानाला पाहून आज तुम्ही आनंदित होऊ शकता. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉलमध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊ शकता. तथापि तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि या सल्ल्याला घेऊन आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. सिंह राशी, आज तुम्ही आपल्या कुठल्या मित्रांसोबत वेळ घालवू शकता. आज काही असे विचार मनात येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सर्जनात्मक असतील.
आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे वातावरण बनवू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. कन्या राशी, या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवाल, परंतु जर तुम्ही काम टाळत राहाल तर स्वतःलाच बोजा निर्माण कराल. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. तुळ राशी, या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी तुम्ही आपल्यासाठी नक्की वेळ काढू शकाल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाहीत, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी लागेल. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे. एकदा काही प्रश्न सुटले की घरातील वातावरण सुरळीत होऊन जाईल आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. वृश्चिक राशी, कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. अफवा आणि फुकाच्या गप्पा टप्पा करणे यापासून दूर राहा. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या जीवनसाथीसोबत एक कॅन्डल लाईट डिनर करण्याची शक्यता आहे. तुमच्या सप्ताहाच्या थकव्याला ते दूर करू शकते. धनुराशी, आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळही खराब होईल. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमचा जोडीदार आज तुम्हाला याची जाणीव करून देईल. मकर राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता.
अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचे मन शांत आणि आनंदी राहील. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्याने तुमची प्रकृती ताजीतवानी होईल, परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. कुंभ राशी, रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्या मनावर तणाव येईल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्यामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. मीन राशी, घरगुती कामे बराच काळ व्यस्त ठेवतील. रिकाम्या वेळात तुम्ही काही फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता, बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.